नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अर्ध्या महाराष्ट्रावर सध्या निसर्गाचं दुहेरी संकट घोंगावत आहे. एका बाजूला अंगाची लाही-लाही करणारं ऊन आणि दुसऱ्या बाजूला धडकी भरवणारा अवकाळी पाऊस. नेमकं काय आहे हवामान खात्याचा हा नवीन इशारा? जाणून घेऊया आजच्या सविस्तर बातमीमध्ये. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आताच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून हवामानाचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. व व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढच्या 48 तासासाठी अतिशय महत्त्वाचा इशारा दिला आहे. राज्यावर सध्या दोन टोकाची संकट ओढवली आहेत. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला उकाड्यासोबतच आता पावसाचा सामना करावा लागणार आहे. म्हणजेच एकाच वेळी ऊन आणि पाऊस असा अजब खेळ आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. विदर्भ, नागपूर, वर्धा, अमरावती येथे उष्णतेची लाट तीव्र आहे. दुपारी 12 ते 5 या काळात घराबाहेर पडणं टाळा. कोकण, मुंबई, ठाणे, रायगड यामध्ये आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहत आहेत आणि अशातच आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, त्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर व धाराशिव या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट सुद्धा होऊ शकते. यात वातावरणाचा सर्वाधिक फटका आपल्या बळीराजाला बसण्याची शक्यता आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरक्षित उपाययोजना कराव्यात. हवामानाचे असेच वेगवान अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा आपला चॅनल. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट्समध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.